विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट व्हिडिओमध्ये 5 नंबरचा लेसन स्टार्ट केलेला होता. बघा, लेसन नेम आहे फॅमिली व्हॅल्यूज मीन्स कुटुंबातील मूल्य. हा लेसन आपण स्टार्ट केलेला होता. यामध्ये बघा आपण रोल इन डिसिजन मेकिंग म्हणजेच निर्णय घेण्यास सहभाग हा पॉईंट अभ्यासलेला होता. त्यानंतर इफेक्ट्स ऑफ हॉनेस्ट अँड डिसहॉनेस्ट बिहेवियर म्हणजेच प्रामाणिकपणा आणि अप्रामाणिकपणाचे परिणाम. त्यानंतर हॉनेस्टी इन पब्लिक लाईफ म्हणजे सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणा. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ कोऑपरेशन्स म्हणजे सहकार्याचा फायदा. हे पॉईंट आपण लास्ट व्हिडिओमध्ये घेतलेले होते. तर आज आपण पेज नंबर 26 अभ्यासणार आहोत. बघा, 26 पेज नंबरवर आहे टॉलरन्स. हा पॉईंट घेणार आहोत. बघा, टॉलरन्स म्हणजे सहिष्णु वृत्ती. टॉलरन्स मीन्स सहिष्णु वृत्ती. तर बघा, वी ऑल हॅव सम fault. We can improve on this fault with the help of our family and friends. तर बघा, आपणा सर्वांमध्ये काही गुणदोष असतातच. पालकांच्या मित्रमैत्रिणीच्या मदतीने आपल्यातील जे दोष असतात ते दूर करता येतात. We must not agree with each other every time. Sometimes there are disagreements even between friends. तर बघा, एकमेकाचे विचार प्रत्येक वेळी एकमेकांना पटतील असे नाही. नेक्स्ट बघा, at such times we must try to understand the point of view of other instead of insisting that only our point of view is correct on each occasion. We must listen to the other person. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये कधीकधी मतभेद पण होतात. एकाचं वेगळं मत असतं, दुसऱ्याचं वेगळं मत असतं, प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं असतं. अशा वेळी आपलेच म्हणणे खरे आहे असे न मानता इतराचे म्हणणे समजून घेतले पाहिजे. अशा प्रसंगी दुसऱ्याचेही ऐकले पाहिजे. इन दिस वे वी लर्न टू बी टॉलरन्स, रिस्पेक्टिंग ओपिनियन्स which are different from our own is called tolerance or broad-mindedness. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्याचेही ऐकले पाहिजे. यातून सहिष्णुतेची भावना निर्माण होते व तिची जोपासना पण करता येते. आपल्यापेक्षा वेगळ्या मताचा आदर करणे म्हणजेच सहिष्णुता. बघा परत एकदा, in this way we learn to be tolerant, respecting opinions which are different from our own is called tolerance or broad-mindedness. तर बघा, आपल्यापेक्षा वेगळ्या मताचा आदर करणे म्हणजेच सहिष्णुता. नेक्स्ट, टॉलरन्स हॅज अ स्पेशल सायंटिफिकन्स अवर कंट्री. तर बघा, आपल्या देशात सहिष्णु वृत्तीला विशेष महत्त्व आहे. पीपल फ्रॉम व्हेरियस रिलिजन्स, क्रीड्स, कल्चर्स अँड फॉलोइंग डिफरंट कॉस्ट्युम्स लिव्ह हिअर. तर बघा, आपल्या भारत देशामध्ये सहिष्णु वृत्तीला विशेष महत्त्व आहे. विविध धर्म, पंथ, परंपरा आणि रीतिरिवाज पाळणारे अनेक लोक येथे राहत असतात. नेक्स्ट बघा, दॅट इज वाय it is necessary for everyone to be tolerant or broad-minded. Diversity can be preserved through tolerance. तर बघा, विविधतेमध्ये आपले जे सामाजिक जीवन आहे ते समृद्ध होत असते. सहिष्णुता ही सामाजिक सलोख्याची पहिली पायरी आहे. डायव्हर्सिटी enriches social life. It encourages to think about other with candor. We can solve problems in our environment by being broad-minded. तर बघा, आपल्या परिसरातील समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न आपण सहिष्णुतेमुळेच करतो. नेक्स्ट, जेंडर इक्वॅलिटी. जेंडर इक्वॅलिटी मीन्स स्त्री पुरुष समानता.
जेंडर मीन्स लिंग. बॉईज अँड गर्ल आर मेन अँड वुमेन आर इक्वल ॲज ह्युमन बिईंग्स. तर बघा, माणूस म्हणून मुलगा आणि मुलगी किंवा स्त्री पुरुष समान असतात. कन्सिडरिंग बॉईज अँड गर्ल्स टू बी इक्वल विदाऊट डिस्क्रिमिनेशन्स इज कॉल्ड जेंडर इक्वॅलिटी. आणि बघा, माणूस म्हणून स्त्री पुरुष मुलगा मुलगी यांचा दर्जा समान असतो. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता दोघांनाही सारखीच वागणूक मिळाली पाहिजे. स्त्री पुरुष हे दोन्हीही समान आहेत. बॉईज अँड गर्ल मस्ट रिस्पेक्ट वन अनदर in the company of our friends. We consider all of them to be our equals. आणि बघा, मुलांनी व मुलींनी एकमेकाचा आदर केला पाहिजे. आपल्या फ्रेंड्ससोबत म्हणजे मित्रमैत्रिणीसोबत आपण खेळत असताना सगळ्यांनी एकमेकांना सारखंच मानलं पाहिजे. ही समानतेची भावना लहान मुलींमध्ये रुजवली पाहिजे. वी मस्ट मेंटेन दिस सेन्स ऑफ इक्वॅलिटी ॲज सिटिझन वेन वी ग्रो अप. आणि बघा, मोठे झाल्याच्या नंतर हीच समानतेची भावना पुढे आपल्या मनामध्ये कायम ठेवली पाहिजे. नेक्स्ट बघा, बाय डेव्हलपिंग दिस सेन्स ऑफ इक्वॅलिटी एव्हरीवन गेट्स टू लर्न अँड मेक प्रोग्रेस. फूड, क्लोथिंग, शेल्टर, हेल्थ अँड एज्युकेशन्स आर कॉमन नीड्स ऑफ मेन अँड वुमेन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, स्त्री आणि पुरुषाचे जे कॉमन नीड असतात म्हणजे त्यांच्या ज्या गरजा असतात त्या पण सेम असतात. तर बघा, त्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण ह्या स्त्री आणि पुरुषाच्या गरजा सारख्याच असतात. तर बघा, स्त्री आणि पुरुषाच्या गरजा सेम कोणत्या आहेत? तर बघा, फूड, क्लोथिंग, शेल्टर, हेल्थ अँड एज्युकेशन ह्या ज्या गरजा आहेत त्या स्त्री आणि पुरुषाच्या कॉमन आहेत. फॉर द पर्पज ऑफ इक्वॅलिटी each of these needs must be fulfilled properly. Men and women have equal rights to facilities such as these. Similarly, men and women must get equal opportunities of progress. तर बघा, माणसाच्या ज्या गरजा असतात म्हणजे स्त्रिया आणि पुरुषाच्या या गरजा ज्या असतात त्या सारख्याच असतात. तर बघा, समानतेची या गरजा ज्या आहेत त्या सारख्या असतात. त्यांची पूर्तता ही सारखीच झाली पाहिजे. ज्या फॅसिलिटीज आहे म्हणजे ज्या सुविधा आहेत त्या स्त्री आणि पुरुषांना सारख्याच मिळाल्या पाहिजे. जे अधिकार आहेत ते पण सारखेच मिळाले पाहिजेत. तसंच सर्व स्त्री पुरुषांना प्रगतीची समान संधी मिळाली पाहिजे. नेक्स्ट बघा, प्रिपेअर स्लोगन्स ऑन जेंडर इक्वॅलिटी. तर बघा, स्लोगन्स मीन्स घोषवाक्य. तर बघा, स्त्री पुरुष समान या विषयावर घोषवाक्य तयार करायचे आहे. नेक्स्ट बघा, व्हॉट्स द सोल्युशन. बघा काय करावे बरं. नेक्स्ट बघा, द फॉलोइंग थिंग्स आर ऑब्झर्व्ड इन सम फॅमिलीज. काही कुटुंबामध्ये खाली नमूद केल्याप्रमाणे परिस्थिती असू शकते. फॉर एक्झाम्पल बघा, फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल आहे, इन some homes boys uniforms, textbook and bags are brought first. Purchase for girls are put off. तर बघा, काही घरात पहिल्यांदा मुलाचे दप्तर, त्यानंतर शाळेचा युनिफॉर्म, वह्या, पुस्तकं मुलाला घेतले जाते आणि मुलीला चाल ढकलीने तिचेवाले जे वह्या बुक्स वगैरे असतात ते तिला थोडे थोडे करून घेतले जातात. नेक्स्ट बघा, when his teams lost a kabaddi match, Raju began to cry. Dinesh said, why are you crying like a girl. बघा, कबड्डीच्या सामन्यामध्ये हार झाल्यामुळे राजूला रडायला आलं. तो रडला. रडताना पाहून दिनेश म्हणाला, रडतोस काय मुलींसारखा. थर्ड नंबरचं बघा, वंदना likes the bat and ball a lot. However, she is giving dolls and toy
स्टोव्ज अँड युटेन्सिल्स टू प्ले हाऊस. तर बघा, वंदनाला बॉल अँड बॅट खूप आवडते, पण तिला छोटे छोटे भांडे खेळायला दिले जातात, त्यानंतर खेळणी दिली जाते, त्यानंतर चूल खेळायला दिली जाते. नेक्स्ट बघा, सारिका हेल्प्स हर मदर विथ हर कुकिंग अँड हाऊस होल्ड कोर्स. हर ब्रदर इज नेवर आस्क्ड टू डू द सेम. तर बघा, सारिका आईला स्वयंपाकघरात काम करायला मदत करते. तिच्या भावाला ते काम करण्यास कोणीही कधीही सांगत नाही. नेक्स्ट बघा, ऑलवेज रिमेंबर हॉनेस्टी encourages efficiency in public life and makes it possible to avoid wastage of time, money and labor. तर बघा, प्रामाणिकपणामुळे सार्वजनिक जीवनातील कार्यक्षमता वाढते, वेळ, पैसा, मनुष्यबळ याचा अपव्यय टाळतो. नेक्स्ट बघा, व्हॉट वी हॅव लर्न. आपण या लेसनमध्ये काय शिकलो तर बघूया. एव्हरीवन इन द फॅमिली मस्ट हॅव अ से इन डिसिजन मेकिंग. तर बघा, कुटुंबातल्या छोट्या मोठ्या निर्णयामध्ये सर्वांचा सहभाग असावा. त्यानंतर नेक्स्ट आहे, वी मस्ट बी हॉनेस्ट इन अवर प्रायव्हेट अँड पब्लिक लाईफ. बघा, आपल्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा असलाच पाहिजे. थर्ड नंबरचा आहे, टॉलरन्स अँड कॉपरेशन्स मेक अवर कम्युनिटी लाईफ हार्मोन्स अँड पीसफुल. बघा, सहिष्णुता व सहकार्यामुळे आपले समूह जीवन निकोप आणि सलोख्याचे होते. नेक्स्ट बघा, अ टॉलरन्स ॲटिट्यूड मेक इट इझी टू प्रिझर्व डायव्हर्सिटी. तर बघा, सहिष्णु वृत्तीमुळे विविधतेचे जतन होऊ शकते. डायव्हर्सिटी मीन्स विविधता. मेन अँड वुमेन आर इक्वल. इट इज नॉट राईट टू डिस्क्रिमिनेट बिटवीन देम. तर बघा, स्त्री पुरुष समान असतात, त्यांच्यात भेदभाव करणे योग्य नाही.